कधी पोहोचणार बीचवर? गट्टू, मला माहितीये तुम्ही सगळे खूप एक्साइटेड आहात, पण थोडा वेट करा, आपण लवकरच पोहोचू बीचवर. हो, वेट केल्यानंतर बीच बघायची मजाच काही वेगळी आहे. बीच अशी जागा आहे जिथे जमीन पाण्याला मिळते, हवा गाणं गाते आणि सूर्य तोही पाण्यात डुबकी लगावतो. आणि बीचवर आपण खूप काही करू शकतो. पाण्यात उभं राहू शकतो, मातीचा किल्ला बनवू शकतो, शंख शिंपल्यांचा नेकलेस बनवू शकतो. वाव! हो, तर माझ्याकडे सुद्धा ना एक मस्त आयडिया आहे, ज्यामुळे आपण बीचवर अजून मजा करू शकतो. गुड्डीचं बोलणं ऐकून सगळी मुलं एक्साइटेड होतात. ओ, सांग गुड्डी, तुला काय आयडिया आलीये? हो गुड्डी, सांग ना लवकर. आपण सगळे एक काम करूया. सगळ्यात आधी आपण मातीचे 2 मोठे किल्ले बनवूया आणि मग शिंपल्यांचा नेकलेस बनवून चिंकीला घालूया, ज्यामुळे ती राणी होईल. आणि मग एक अजून नेकलेस बनवूया आणि तो गट्टूला घालून देऊ. आणि मग तो होईल दुसऱ्या मातीच्या किल्ल्याचा राजा. मग काय करायचं गुड्डी? राजा राणी झाल्यानंतर? गुड्डी अचानक विचारात पडते. तेवढ्यात हरी म्हणतो, मग आपण राजा राणी मध्ये एक बॅटल घडवून आणूयात आणि बघूयात दोघांमध्ये पॉवरफुल कोण आहे. वा हरी, काय आयडिया आहे. असं बोलून सगळी मुलं आपापसात हसू लागतात. चला मुलांनो, आपण पोहोचलो. ये! सगळ्या जगाचा कचरा ह्याच बीचवर आलाय का? हा तर स्वच्छ करावा लागेल. या कचऱ्यात मातीचा किल्ला आपण कसा बनवणार आणि राजा राणीचा खेळ कसा खेळणार? थोडा घाण तर आहे, पण आपण कचऱ्यापासून दूर राहून मजा करू. तू अजिबात काळजी करू नकोस गट्टू. मुलांनो, जास्त दूर जाऊ नका आणि पाण्यात जायचं असेल तर माझ्यासोबत चला. हो सर. ओहो, छी छी छी. छी छी छी. ओशन डे ओशन शिवाय कसा साजरा करू शकतो? पण हा तर सी आहे आणि सीच तर ओशन बनतो. हा समुद्र कमी आणि कचऱ्याचा ढिगच जास्त आहे. एकतर आम्ही इथे खेळू तरी शकतो, नाही तर इथे आम्ही स्वच्छता करू शकतो. अरे यार, मला बीचवर खेळायचंय. आता घरी गेलो तर आई सुद्धा म्हणेल की बंटी तुझी रूम आवर म्हणून. साफ तर करावंच लागेल. मूवीज मध्ये अशाच घाणेरड्या पाण्यामुळे अॅनिमल्स डेंजर बनतात. तो बघा भयानक प्राणी. हो, तोच भयानक प्राणी आहे. भयानक प्राणी. पिक्चर मध्ये भयानक प्राणी अजून काय करतात? ते माणसाला आपल्या सोबत घेऊन जातात. मित्रांनो, आता आपण भयानक प्राण्याच्या घरी मिळू, जिथे फक्त कचराच असेल. आपणही ढिगात अडकले असू. कचऱ्याचा ढीग. तो आपल्यासाठी स्वतःला धोक्यात घालतोय. थांब. अरे, हे तर कासव आहे. हा आपल्यावर हल्ला करत नाहीये. याला तर आपली मदत हवीये. हा किती cute आहे. हा बिचारा या कचऱ्यामध्ये फसला गेला असेल. याचाच अर्थ इतर प्राणी सुद्धा असेच अडकत असतील ना? हे तर किती चुकीचं आहे. आपल्या आनंदासाठी आपण बीच नको घाण करायला. विचार करा, जर आपण घरात कचरा केला तर आपली आई आपल्याला किती ओरडते. तसंच हा बीच आणि समुद्र ह्या प्राण्यांचं घर आहे ना. मित्रांनो, आपली भांडणं बाजूला ठेवूया आणि हा बीच स्वच्छ करूया. हा आपला कचरा आहे आणि त्यामुळे ह्या बिचाऱ्या प्राण्यांना त्रास होतोय. हे चुकीचं आहे.
आता हा तसाच दिसतोय जसा हरीने सांगितला होता. पण आपण चिंकीने सांगितलेल्या गोष्टी नाही करू शकलो. तर ओशन डेच्या दिवशी करा. आपण पुन्हा येतोय. चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती. गट्टू, तुला माहितीये गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्यासोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे. हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये. आता बस ग. गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये. आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत. मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता. हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज. तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते. चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते. बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे. ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा. बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय. चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात. बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते. सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती. गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. थँक यू चिंकी. ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस. चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो. हॅपी बर्थडे गुड्डी. मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू सो मच फ्रेंड्स. गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय. थँक यू चिंकी. तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात. जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन. अरे, हॅपी बर्थडे गुड्डी बाळा. जा, आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे. ओके मॅम. गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन. एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा. गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिस मध्ये जातात. गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते. हॅपी बर्थडे गुड्डी. मे गॉड ब्लेस यू. प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिसमधून बाहेर येतात. शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना? आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत. हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये. आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट. थँक यू गुड्डी. चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात. घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं. अरे वा चिंकी. हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना? आणि माझा आवडता हेअरबँड? हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये. आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर आणि गट्टूलाही सांग. ओके आई. थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात. आई बघ ना, मी कशी दिसतीये. अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस. चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते. हाय चिंकी, हाय गट्टू. ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे. आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय. हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस. आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू.
हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच. हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्ट मध्ये काय? तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते. या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी. आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई, आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल.
का नाही मुलांनो, चला ठीक आहे बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू, चिंकी आणि आईबाबा बऱ्याचशा शॉप्समध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू, चिंकी आणि आईबाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू, चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो. पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू, चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू, चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय. त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू, चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. डोळ्यांचं चेकअप. सकाळची वेळ होती आणि गट्टू, चिंकी शाळेत जाण्यासाठी पटापट तयार होत होते. तेवढ्यात डोअर बेल वाजते आणि चिंकी जाऊन दरवाजा उघडते. समोर कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर काका होते. ओ, गुड मॉर्निंग डॉक्टर काका. गुड मॉर्निंग चिंकी बेटा, शाळेत निघालात का? हो काका. गुड गुड. बेटा, जरा तुझ्या आईला बोलव बरं. हा डॉक्टर साहेब, बोला ना. सकाळीच कसं काय येणं केलं? कसं आहे, मी आणि माझे काही आय स्पेशलिस्ट मित्र उद्या आपल्या कॉलनीतल्या मुलांसाठी फ्री आय चेकअपचा कॅम्प लावतोय. त्यामुळे मी गट्टू, चिंकीला कॅम्प मध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. आय चेकअप कॅम्प? पण तो का काका? आमचे डोळे तर एकदम छान आहेत. काय हो ना चिंकी? अरे हो गट्टू, तुमचे डोळे अगदी छान आहेत, पण तरीही आपण एकदा रुटीन चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपले डोळे किती हेल्दी आहेत. त्यासोबतच फन आणि इन्फॉर्मेटिव्ह ऍक्टिव्हिटीज असणार आहेत कॅम्प मध्ये.
तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. वाव, ऐकायला तर खूप छान वाटतंय काका. मी तर नक्की येणार. हो हो, मी पण नक्की येणार. तू बघच गट्टू, तुझ्या डोळ्यांपेक्षा माझे डोळे जास्त चांगले असतील. असंय काय? चल मग बघूच कोण जिंकतं ते. आई आणि डॉक्टर काका गट्टू चिंकीचे हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि डॉक्टर काका निघून जातात. गट्टू चिंकी शाळेमध्ये जाऊन आपल्या सगळ्या मित्रांना कॅम्प बद्दल सांगतात आणि ते सगळे सुद्धा कॅम्प मध्ये यायला रेडी होतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण कॅम्प मध्ये एकत्र येतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग काका. कसे आहात सगळे? आम्ही आम्ही मस्त. मुलांनो, हाय, कॅम्प कंडक्ट करण्यासाठी माझ्यासोबत काही व्हॉलेंटियर सुद्धा आले आहेत. आम्ही सगळे मिळून तुमचे डोळे तपासू. तर तुम्ही रेडी आहात का? हो. आम्ही तयार आहे. तर मुलांनो, पहिली ऍक्टिव्हिटी आहे बॉल प्ले. तुम्ही सगळे एका रांगेत उभे राहा. मी तुमच्याकडे एक एक करून बॉल टाकेन आणि तुम्हाला तो कॅच करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी गट्टू तुझ्याकडे बॉल टाकतो आहे. व्हेरी गुड गट्टू. आता मी एका नंतर एक 2 बॉल टाकणार आहे. कॅच कर. ये, मी तर सगळे बॉल पकडले दादा. हो गट्टू, याचा अर्थ आहे तुझं आय आणि हँड कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे. चला आता एक एक करून बाकीची मुलं या. ओ, माझ्याकडनं तर बॉल सुटला. काही हरकत नाही बेटा. मी तुला वेगवेगळे व्यायाम सांगतो ज्याने तूही तुझं आय हँड कोऑर्डिनेशन नीट करू शकशील. डोंट वरी. ओके दादा. चला मुलांनो, आता आपण आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळू. पुढची ऍक्टिव्हिटी आहे सर्कलिंग द लेटर. या ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर मिळेल ज्यात छोट्या मोठ्या साईज मधले अनेक लेटर्स असतील. दुसरे व्हॉलेंटियर सगळ्या मुलांमध्ये पेपर्स डिस्ट्रीब्यूट करतात. आता मी इथून जे जे लेटर्स म्हणेन त्या लेटर्सला तुम्हाला शोधून त्यांना सर्कल करायचं आहे. या ऍक्टिव्हिटीमुळे हे लक्षात येईल की तुमचं विजन किती शार्प आणि क्लिअर आहे आणि तुम्ही किती अटेंटिव्ह आहात. तर रेडी आहात का? हो, आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. तर पहिलं अक्षर आहे एम. सगळी मुलं पटापट आपल्या पेपरवरती एम शोधू लागतात. अरे, मला मिळाला एम. हो, मलाही मिळालं. आणि मलाही. अरे, अजूनही मला दिसत नाहीये कुठे. अरे, हा बघ ना गट्टू, इथेच आहे. ओ, थँक्यू चिंकी. नाही मुलांनो, यामध्ये एकमेकांची मदत करू नका. आणि ही तर आय टेस्ट आहे आणि टेस्ट मध्ये चिटिंग करत नाहीत. ओके. चला मुलांनो, आता तुमच्या सोबत एक छोटासा क्विज खेळूया. सगळे मिळून एकत्र ग्रुप करून बसा. जो मुलगा सगळ्यात जास्त उत्तर देईल तोच जिंकेल. तर सांगा मुलांनो, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त चांगलं व्हेजिटेबल कोणतं? तुमचे ऑप्शन आहेत गाजर की हिरव्या पालेभाज्या. सांगा मुलांनो, करेक्ट आन्सर काय आहे? फक्त ए किंवा बी किंवा दोन्ही? चला मुलांनो, लवकर सांगा. वेळ पटापट पुढे चाललाय. व्हॉलंटियरने नोटीस केलं की सगळी मुले विचार करतायत की उत्तर काय असेल ते. पण चिंकी काही विचार करत नव्हती, तर ती हसत होती. अगं चिंकी, तू का हसतीयस? तुला काय याचं उत्तर येतंय? हो दादा, मला याचं उत्तर येतंय. पण जेव्हा सगळे जण हरतील तेव्हाच मी उत्तर देईन. हो, आम्ही आम्ही हरलो. हरलो. हा, चल चिंकी, आता तू उत्तर दे. याचं उत्तर आहे दोन्ही. व्हेरी गुड चिंकी, एकदम बरोबर. सगळी मुलं चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. अशाच बाकी देखील ऍक्टिव्हिटीज होतात आणि शेवटी वेळ येते प्राइज डिस्ट्रीब्युशनची. सगळे व्हॉलेंटियर्स आणि डॉक्टर अंकल एका बाजूला उभे राहतात आणि मुलंही ग्रुप करून उभे राहतात. तर मुलांनो, आजचं बक्षीस त्यालाच मिळेल ज्याचे डोळे सगळ्यात जास्त हेल्दी असतील. एनी गेसेस की ते बक्षीस कुणाला मिळणार आहे ते? आम्ही नाही गेस करू शकत आहोत काका. तुम्हीच सांगा ना की प्राइज कुणाला मिळणार आहे ते. अच्छा, मीच सांगतो. तर आजचं प्राइज जात आहे चिंकीला. सगळेजण चिंकीसाठी टाळ्या वाजवू लागतात. वाव चिंकी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स चिंकी. थँक्यू गट्टू. थँक्यू मित्रांनो. थँक्यू सगळ्यांना. ये चिंकी, येऊन तुझं गिफ्ट घे. चिंकीला एक गिफ्ट हॅम्पर मिळतं आणि ती खूप खुश होऊन जाते. आणि गट्टू बेटा, तू जरा कमी व्हिडिओ गेम्स खेळ आणि हो, टीव्ही सुद्धा कमी पहा. मी लक्षात ठेवेन. मुलांनो, तुम्हाला तुमचे डोळे चिंकीसारखे करायचेत. चांगलं खायचंय
आणि जास्त टीव्ही किंवा मोबाईल वापरायचा नाही. जास्त स्क्रीन टाइम मुळे आपले डोळे कमजोर होतात. कळलं का मुलांनो? हो काका, मला कळालं. व्हेरी गुड मुलांनो. मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो कराल. तर भेटूया पुढच्या आय चेकअप कॅम्प मध्ये. आणि मी आशा करतो की पुढच्या कॅम्प मध्ये तुमचे डोळे अगोदरपेक्षा छान असतील. बाय मुलांनो. बाय बाय, डॉक्टर काका. या सोबतच कॉलनीतला आय चेकअप कॅम्प संपतो आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता. गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू चिंकी. आम्हालाही टेस्टी टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा, ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही, तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्क मध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. हा, आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते, गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं. तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचन मध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना, म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमोनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वाव आई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया! गट्टू, आपण लेमोनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा.
सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव, मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी बंटी, तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू, मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअरमध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू चिंकी थकून खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात तेथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडमसाठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी. खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड. यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेडमधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात. गट्टूचं नवं वॉच. गट्टूला वॉचेसचा खूप शौक होता आणि बऱ्याचदा तो बाबांचे वॉचेस घालून पाहायचा. एक दिवस सकाळी सकाळी गट्टू आपल्या बाबांचं वॉच घालून उभा होता. गट्टू बाळा, माझं वॉच पाहिलंयस का तू? मला ऑफिसला जायचंय, माझं वॉच दिसत नाहीये. हो बाबा, हे घ्या तुमचं घड्याळ. मी घालून बघत होतो. गट्टू बाळा, असं वाटतंय तुला वॉचेस खूप पसंत आहेत. हो बाबा, मला घड्याळ घालायला खूप आवडतं. अच्छा सांग गट्टू, तुला कुठल्या प्रकारचे वॉचेस आवडतात? गट्टू एकापेक्षा एक वॉचेसच्या मॉडेल्सची नावं बाबांना सांगतो आणि त्याचं वॉचेस बद्दलचं एवढं ज्ञान बघून बाबा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे गट्टू, मी डिसाईड केलंय, मी तुला एक नवीन वॉच घेऊन देईन. गट्टू हे ऐकून खूप खुश होऊन जातो. मग बाबा आपल्या ऑफिसला निघून जातात. पण गट्टू हे ऐकून इतका खुश होता की तो दिवसभर एक्सायटेड राहतो. तो लवकरच चिंकी आणि आईला ही गुड न्यूज सांगतो की त्याला एक नवीन वॉच मिळणार आहे. अरे वा गट्टू, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तू ठरवलंयस का कुठलं घड्याळ घेणार आहेस ते? अगं नाही आई, ह्याचा तर अजून विचारच नाही केला. मग गट्टू, तू लवकर विचार कर, कारण संध्याकाळी तर तू आणि बाबा घड्याळ घ्यायला जाणार आहे ना. मग गट्टू कामाला लागतो आणि वेगवेगळे वॉचेस पाहतो. एवढंच नाही तर तो त्याच्या बऱ्याच मित्रांना विचारतो की कुठलं वॉच घेतलं पाहिजे. पण संध्याकाळ होते आणि अजूनही गट्टूने डिसाईड केलेलं नव्हतं की त्याला कुठलं वॉच हवंय. मग बाबाही घरी येतात. गट्टू बाळा, जायचं का नवीन वॉच घ्यायला? मग पण बाबा, मी अजून ठरवूच शकलो नाही की मला कोणतं घड्याळ हवंय. अरे त्यात काय झालं गट्टू बेटा, चल दुकानामध्ये जाऊन ठरव. आता तुम्हीही तुमच्या आवडत्या गट्टू चिंकीचे टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईटवरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन.
मग गट्टू आणि बाबा शॉपमध्ये जातात आणि ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस पाहतात. गट्टू, हे पहा, हे वॉच कसं वाटतंय? याचं डायल छान आहे ना? बाबा, ह्याचं डायल तर खूप मस्त आहे, पण ह्याचा स्क्रॅप मला नाही आवडला. अच्छा, मग हे पहा. बाबा, ह्याचं कलर कॉम्बिनेशन तेवढं छान नाहीये. 1 तास उलटून जातो, पण बाबा आणि गट्टू अजून ठरवू शकले नव्हते की त्यांना कुठलं वॉच हवंय ते. गट्टू बेटा, मी आता खूप थकलो आहे. तू अजूनही तुझं वॉच सिलेक्ट केलेलं नाहीस. नाही बाबा, मला अजून समजत नाहीये. गट्टू आणि बाबा दोघेही परेशान होऊन जातात. पण तिथे तेवढ्यात शॉपचा मॅनेजर येतो आणि त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. सर, तुम्हाला दोघांना काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या शॉपवर एक लकी ड्रॉ होतोय. तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि त्यात कदाचित तुमच्या पसंतीचा वॉच मिळेल. बाबा आणि गट्टूला ही आयडिया आवडते आणि दोघेही लकी ड्रॉ खेळतात. चल गट्टू बेटा, ऑल द बेस्ट. थँक यू बाबा. गट्टू लकी ड्रॉ मध्ये एक खूप छान वॉच जिंकतो आणि त्याला त्या वॉचवर 50% डिस्काउंटही मिळतो आणि गट्टूला ते वॉच खूप आवडतं. गट्टू बेटा, तुला हे वॉच पसंत पडलंय ना? हो बाबा, या घड्याळाचा कलर, डायल, स्ट्रॅप सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तर हे खूप आवडलं. मग बाबा आणि गट्टू वॉच घेऊन घरी जातात आणि गट्टू चिंकी आणि आईला आनंदाने ते वॉच दाखवतो. त्यानंतर गट्टू अगदी धावतच आपल्या कॉलनीतल्या मित्रांना ते वॉच दाखवायला जातो. थोड्या वेळाने तो परत घरी येतो. चिंकी, मला तर माझ्या घड्याळाची खूप काळजी वाटतेय. का गट्टू, काय झालं? अगं चिंकी, मला माझं घड्याळ खूप जपून ठेवायचंय. त्याला ओरखडे नको पडायला. गट्टू, मग तू एक काम कर. तू एक छोटासा बॉक्स तयार कर, म्हणजे जेव्हा तू घड्याळ वापरणार नाहीस त्यावेळेस तू ते सांभाळून ठेवू शकशील. हो चिंकी, मस्त कल्पना आहे. मग गट्टू कार्डबोर्डचा एक बॉक्स बनवतो आणि त्यात कॉटन भरून ठेवतो आणि मग खूप सांभाळून आपलं वॉच त्यात ठेवतो. मग त्या बॉक्सला अतिशय सांभाळून कबर्डमध्ये ठेवतो. अरे गट्टू बाळा, तुझं घड्याळ तू इतक्या सिक्युरिटीमध्ये का सांभाळून ठेवलंय? आई, मला नाही वाटत माझ्या घड्याळावर ओरखडा पडावा, म्हणून मी ते सांभाळून ठेवलंय. आई गट्टूचं बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा आपली कामं करायला निघून जाते. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालतं. गट्टू आपलं नवं वॉच वापरायचं कमी आणि त्याची काळजी जास्त घ्यायचा. बाबांना गट्टूचं असं वागणं योग्य वाटलं नाही. एक दिवस बाबा गट्टूला बोलतात, गट्टू बेटा, मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय की तुझं नवं वॉच तू वापरतोस कमी आणि सांभाळतोस जास्त. हे बरोबर नाहीये. का बाबा? मला माझ्या घड्याळाची काळजी आहे. ते खराब नको व्हायला, म्हणून मी ते सांभाळून ठेवतोय. अरे गट्टू, जर तू ते वापरलंच नाहीस तर ते वॉच घेऊन काय उपयोग? तुला आठवतंय चिंकीचा डॉक्टर सेट आला होता, त्यावेळेला तिने कसा सांभाळून ठेवला होता. वापरलाच नव्हता तेव्हा ठेवूनच तो खराब झाला होता. त्यामुळे त्यावर गंज चढला होता. हो बाबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो गट्टू बाळा, बाबांचं ऐकून घे. तू तुझं घड्याळ नीट घाल आणि जर त्यामध्ये काहीही अडचण आली तर आपण ते ठीक करूया. असं त्याला ठेवून नको देऊ, फक्त ते नीट घाल. ठीक आहे आई, मी आजपासून रोज घड्याळ घालेन आणि लक्षही ठेवेल की ते खराब नको व्हायला. यानंतर गट्टू आपलं आवडीचं वॉच रोज वापरू लागतो. गट्टू बनला ब्ल्यू हाऊस कॅप्टन. आज शाळेत खूप गडबड आहे. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही जाणून घेण्याला उत्सुक होते की नेमकं काय होणार आहे. तेवढ्या टीचर वर्गात येतात. मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये हाऊस कॅप्टनसाठी निवडणुका होणार आहेत. ज्या मुलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी आपली नावे नोंदवावीत. ह्या वर्षी निवडणुकीसोबतच तुमचे युनिट टेस्टचे गुण देखील मोजले जातील. ज्या मुलाला जास्तीत जास्त मतं मिळतील आणि त्याचबरोबर टेस्टमध्ये चांगले गुण असतील तोच जिंकेल. वाव, किती छान संधी आहे ना गट्टू? हो चिंकी, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. गट्टू, युनिट टेस्टमध्ये आपल्याला पूर्ण वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळाले आहेत ना? हो चिंकी. मग गट्टू, तू सुद्धा निवडणुकीत भाग घे आणि आपल्या ब्ल्यू हाऊसचा कॅप्टन हो. काय? मी? अगं नाही चिंकी, निवडणुकीत मी कसा भाग घेऊ शकतो? याआधी मी कधीच निवडणूक लढवली नाहीये. तर काय झालं गट्टू? कधी भाग घेतला नाहीये तर आता घे.
बरं ठीक आहे, मला विचार करू दे, मी विचार करून सांगतो. मग वर्गाला सुरुवात होते आणि सगळे अभ्यास करायला लागतात. थोड्या वेळाने लंच ब्रेक होतो. मग गट्टू, काय विचार केलास तू? निवडणुकीत भाग घेतोयस ना? हो चिंकी, तू पण ना. इतक्या लवकर कसं ठरवू मी? आणि तसंही जरी मला गुण सगळ्यात जास्त असले तरी मतांचं काय? शाळेत सगळ्यात आवडता मुलगा तर बनी आहे ना, तर मला मतं कशी मिळतील? अरे गट्टू, तू पुढे तर जा, ते नंतर बघू. तुला मतही मिळतील आणि तू जिंकशीलही. ठीक आहे चिंकी, तर मी लगेच जाऊन बाईंना माझं नाव देऊन येतो. मग गट्टू आपलं नाव इलेक्टिंग कॅन्डिडेट मध्ये देऊन येतो. माहितीये चिंकी, बाई मला ऑल द बेस्ट म्हणाल्या आणि म्हणाल्या की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता तर माझा आत्मविश्वासही वाढलाय. हे एकदम बरं झालं. चल, आता आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मग गट्टू जोरदारपणे इलेक्शनची तयारी सुरू करतो. त्याचे मार्क्स तर चांगले होतेच, पण त्याला जास्तीत जास्त आता फक्त वोट्स मिळवायचे होते. चिंकी, उद्यापासून शाळेत आपला प्रचार सुरू होईल. त्यासाठी आपल्याला पोस्टर्स बनवावे लागतील. कसले पोस्टर्स गट्टू? चिंकी, आपल्याला मोठ्या कार्डशीट पेपरचे पोस्टर्स बनवावे लागतील, ज्यावर आपल्याला लिहावं लागेल की गट्टूला मत द्या. आणि त्यासोबत आपल्याला एक भाषणही लिहावं लागेल. आता हे भाषण काय असेल गट्टू? अगं चिंकी, आपल्याला असं भाषण लिहावं लागेल की ज्यामुळे लोक खुश होतील आणि मला मत देतील. हो गट्टू, मला समजलं. पण गट्टू, हे तर खूप काम आहे. आपण दोघे मिळून सुद्धा एवढं काम नाही करू शकत. हो, हे तर तू एकदम बरोबर बोलतेस चिंकी. काय करावं? ओ, आयडिया. काय झालं चिंकी? काय आयडिया आहे? अरे गट्टू, आपण लवकर गुड्डी आणि हरीला बोलवून आणूया. ते दोघे आपल्याला पोस्टर्स बनवायला मदत करतील. अरे हो, ही तर खूप मस्त आयडिया आहे. जितके जास्त लोक असतील तितका चांगला भाषणाचा विचारही करता येईल. तर मग वेळ का घालवायचा? चल लवकर जाऊन त्या दोघांना बोलावून आणूया. मग गट्टू आणि चिंकी दोघही हरी आणि गुड्डीच्या घरी जातात आणि त्यांना घेऊन येतात. मग चौघं मिळून गट्टूच्या कॅम्पेनिंगसाठी पोस्टर्स बनवतात. सगळी कामं करता करता रात्र होते. मित्रांनो, आपण मिळून तर पोस्टर्स बनवले, पण अजूनपर्यंत भाषणासाठी काहीही सुचत नाहीये. हो गट्टू, काही आयडियाच येत नाहीये. काही हरकत नाही, उद्या सगळे आपण परत विचार करूया. मला खात्री आहे की लवकरच आपल्याला कुठली तरी कल्पना सुचेल. मग गुड्डी आणि हरी त्यांच्या घरी निघून जातात आणि चिंकी ही झोपी जाते. पण गट्टू बऱ्याच वेळ आपल्या स्पीच बद्दल विचार करत राहतो. जेव्हा चिंकी सकाळी झोपेतनं उठते तेव्हा ती पाहते की गट्टू काहीतरी टेबलवर बसून लिहितोय. अरे गट्टू, गुड मॉर्निंग. हे तू सकाळी सकाळी काय लिहितोयस? चिंकी, मी माझं भाषण लिहितोय आणि तुला माहितीये, मला खूप काही सुचलंय. वाव गट्टू, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. तुझं भाषण एकदाच तयार झालं. हो चिंकी, आता येईल शाळेच्या ब्लू हाऊसचा कॅप्टन होण्याची मजा. अरे अरे गट्टू, इतकाही ओव्हर कॉन्फिडन्स नको. अजून निवडणुका बाकी आहेत. काहीही होऊ दे चिंकी, बघ जिंकणार तर मीच. माझे पोस्टर्स इतके मस्त बनलेत आणि माझं भाषण सुद्धा कमाल आहे. ठीक आहे गट्टू, ऑल द व्हेरी बेस्ट. शाळेत जाऊन सगळी मुलं खूप कॅम्पेनिंग करतात आणि सगळेजण आपापले पोस्टर्स घेऊन पूर्ण शाळेत फिरत असतात. अशा प्रकारे सगळा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या पार्टिसिपेंट्सला स्टेजवरती जाऊन आपलं स्पीच द्यायचं होतं. त्याच्यानंतर ठीक 2 तासांनी रिझल्ट अनाऊन्स होणार होता. चिंकी, मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी भाषण चांगलं देऊ शकेल ना? तर काय गट्टू, तू इतक्या वेळेस प्रॅक्टिस केलीये. माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू चिंकी. आणि मग गट्टूची पाळी येते आणि मग तोही स्पीच देतो. गट्टूचा कॉन्फिडन्स बघून आणि त्याचं स्पीच पाहून सगळी मुलं आणि टीचर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. मग सगळी मुलं आपापल्या वर्गात निघून जातात. चिंकी, माझं सगळं लक्ष तर निकालाकडेच आहे. माहित नाही कोण जिंकेल. काहीही असो गट्टू, तू तुझं उत्तम दिलंस ना. तू काळजी करू नकोस. गट्टू चिंकी बोलतच असतात तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं एकदम सिरियस होऊन जातात. मुलांनो, निवडणुकीचे निकाल आले आहेत. गट्टूचं टेन्शन अजून वाढतं. पण टीचर तेवढ्यात अनाउन्समेंट करतात की गट्टूला ब्ल्यू हाऊस कॅप्टन केलेलं आहे आणि सगळी मुलं गट्टूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. बघितलंस गट्टू, मी म्हंटल होतं ना तूच जिंकशील.
कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. आता आपण पार्टी करू. थँक्यू सो मच मित्रांनो. गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू, चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेलमध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेलमधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअरपर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी,
हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो, दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड साठी. म्हणून तुम्ही खूप पिक्चर्स मध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्हज करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत, गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी. हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. गट्टू चिंकीचा पासपोर्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. तेवढ्या टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली. गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली. चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ. हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली. तेवढ्यात आई किचनमधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्हीकडे पाहते. मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे. ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात. ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई. रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं. मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे. अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे. चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या.
2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत. वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल. हो, ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं. पासपोर्ट? तो का बाबा? गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत. ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिसा घेणं गरजेचं असतं. व्हिसा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला व्हिसा मिळू शकत नाही. मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे. डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता. मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स भरले. सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली. घ्या, झालं ऍप्लिकेशन कम्प्लीट. आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील. गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव. आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डरमध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले. शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्साइटेड होते. त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले. चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं. पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले. आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ॲप्लिकेशन मंजूर केली आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू. पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही. खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं. पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशनमधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात. होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत. या, आत बसा. मी गट्टू आणि चिंकीला बोलावते. ऑफिसर ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते. गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशन मधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला. गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात. नमस्ते काका. नमस्ते काका. अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो. माझी मुलगी ही यांच्याच शाळेत शिकते. मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज, फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय. पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल. हळूहळू 7 दिवस सरले, पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं, पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्ह पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव.
तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ऍक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले, पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ऍप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ऍप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले. रात्री जेव्हा बाबा ऑफिसहून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते. जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा, ओह अच्छा, ओ धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्टमध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती, तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोअरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं. फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो, वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया. गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय, वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू, बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा, आलं का वॉटर पार्क? अरे नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई, बाबा, चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकरात. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे? ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये.
काही हरकत नाही गट्टू, तू माझ्यासोबत मोठ्या राईडला चल. आणि चिंकी, तू आईसोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूलवर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईडवरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते. आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूबमध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आईसोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाईडमध्ये जायची, तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूलमध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ, ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीनमध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणार आहे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, यानंतर आपण परत त्या पूलमध्ये जाऊया, जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो, ठीक आहे चिंकी. तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ. पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतीये चिकू दादाला घेऊन. वाव आई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्समध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त आहे एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात, माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते
पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण ते सारखे सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ. हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतीये. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो, तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो, मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते, गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा बघा, आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वाह, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. लीडरशिप. कोणतंही मोठं काम करायला दोन गोष्टींची गरज असते, एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर, जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो. ह्यालाच लीडरशिप म्हणतात. चला तर बघूया आपल्या गट्टूमध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही. संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो. शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात. असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला. जेवायला यायला जरा उशीर होईल. बाबा, आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो, मलाही यायचंय. अच्छा बाबा, चला तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा. गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात. कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची. आज मीटिंगमुळे तिथे खूप सारी लोक आली होती. आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला. ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे. बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले. एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती. तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत. 2 अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या, ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत.
आणि एंट्रन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं. अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये. मीही तोच विचार करत होतो चिंकी. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा. पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो. माझ्याकडे एक आयडिया आहे चिंकी. मलाही सांग. क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू. पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया. मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील. जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बाल विभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो. आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू. माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे आणि पिंकीकडे खूप सगळे जिक्सॉ पझल्सचे गेम आहेत. हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये. पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो. थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली. त्यांनाही गट्टूची आयडिया खूप आवडली. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं. तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो. बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात. अगोदर सेक्रेटरींना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील, पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल. तर सेक्रेटरींनी परमिशन दिली. घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे. हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची. डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू. परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली. गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात. सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड्स सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो. मी आपल्या किड्स सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोजचे कटआउट्स बनवेन. तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे. बाल विभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल. गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात. हाच स्पिरिट महत्वाचा आहे. बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इंडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इंडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, चिक्सो पझल्सचे गेम. बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं, जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला, ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड्स सेक्शनच्या ओपनिंगसाठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आईबाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळेजण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळेजण गट्टूकडे पाहू लागतात. गट्टू स्माइल करत होता, तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळेजण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, वी प्राऊड ऑफ यू गट्टू. गट्टूचा नवा स्केटबोर्ड. गट्टू चिंकीच्या आत्याने त्यांच्यासाठी कुरिअरने नवे स्केटबोर्ड्स पाठवले होते आणि दोघेही आपले स्केटबोर्ड घेऊन किचनच्या बाहेर उभे होते. आई, लवकर कर ना, आम्हाला आमच्या स्केटबोर्ड सोबत खेळायला जायचंय. हो आई, आम्ही परत आल्यावर ज्यूस पिऊ. अरे नाही मुलांनो, आताच तुम्ही हे ज्यूस प्या. तसंही तुम्ही असे स्केटबोर्डवर राईड करायला जाताय. मुलांनो, पॅड आणि हेल्मेट शिवाय हे खतरनाक असू शकतं. अरे नाही आई, आम्ही पार्कमध्येच खेळणार आहोत, काही नाही होणार. हो आई, बंटी आणि गुड्डी सुद्धा स्केटबोर्ड राईड अशीच करतात. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं ज्यूस संपवतात आणि पार्कमध्ये जातात. बागेत अगोदरच बंटी आणि गुड्डी गट्टू चिंकीची वाट बघत होते. तुम्हाला दोघांना उशीर झाला. आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बघू तुमचे नवे स्केटबोर्ड्स दाखव ना आम्हाला. आता आलोय ना आम्ही बंटी गुड्डी, आणि हे बघा, हे आहेत आमचे स्केटबोर्ड्स. चला आता लवकर ह्याच्यावर राईड करूया. सगळी मुलं सोबतच स्केटबोर्ड चालवू लागतात. पण तेवढ्यात बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, चल आपण दोघे एका स्केटबोर्डने रेस करू. मस्त कल्पना रे बंटी. गट्टू आणि बंटी रेस करायला जाणारच असतात. तेवढ्यात पाठीमागून येऊन चिंकी म्हणते, गट्टू, तू इथे रेस करू नकोस. अजून तुला स्केटबोर्ड्स नीट चालवताही येत नाही आणि तुझ्याकडे हेल्मेट आणि पॅड्सही नाहीयेत आणि पार्कमध्ये इतरही मुले आहेत आणि तू पडला तर? नाही चिंकी, काहीच नाही होणार. तू नको काळजी करू. चल बंटी. गट्टू चिंकीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि रेस सुरू होते. वाव, किती मजा येतेय. तू हरणार आहेस बंटी. नाही गट्टू, मी नाही हरणार. गट्टू आणि बंटी रेस करतच असतात. तेवढ्यात अचानक गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो अडखळत खाली पडतो. बंटी हे बघून थांबतो आणि गुड्डी चिंकी पण धावतच येतात. हे काय झालं? मी नाही म्हटलं होतं ना गट्टू, तुला लागलं का? गट्टूचा हात एका दगडाला लागतो आणि त्याला खूप जोरात दुखू लागतं. गट्टू रडू लागतो. माझा हात खूप दुखतोय आणि माझ्या पायालाही लागलंय. मला खूपच दुखतंय. गट्टूचं बोलणं ऐकून सगळी मुलं घाबरतात. चल गट्टू, मी तुला घरी जायला मदत करतो. बंटी आणि चिंकी गट्टूला पटपट घरी घेऊन जातात. आई गट्टूला असं रडताना बघून धावतच येते आणि विचारते त्याला काय झालं म्हणून. अरे मुलांनो, हे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही काकू, मी आणि गट्टू पार्कमध्ये स्केटबोर्डने रेस करत होतो आणि तेव्हाच गट्टूचा बॅलन्स जाऊन तो पडला. त्याच्या पायाला जखम झाली आणि त्याचा हात एका दगडावर आदळला. त्यामुळे त्याच्या हातालाही त्रास होतोय. काय? मला दाखव बरं गट्टू. आई गट्टूच्या पायाला तर बँडेज लावून देते, पण गट्टूचा हात मात्र खूप दुखत होता आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. आई, मी तर माझा हातही हलवू शकत नाहीये. मला खूप दुखतंय. गट्टू बाळा, मला वाटतंय की तुझ्या हाताला फ्रॅक्चर झालंय. चल, मी तुला हॉस्पिटलला नेते. आई गट्टूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे लक्षात येतं की गट्टूच्या हाताला दगड लागल्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टर गट्टूच्या हाताला प्लास्टर करतात आणि आई गट्टूला घरी घेऊन येते. आता आराम कर गट्टू, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. चिंकी पाहते की गट्टू खूप दुःखी होता. ती म्हणते, गट्टू, काही हरकत नाही, तुझा हात लवकर बरा होईल बघच. हो गट्टू, आत्ताच माझं बाबांशी बोलणं झालं
आणि त्यांनी सांगितलंय की ते तुझं आवडतं आईस्क्रीम घेऊन येणार आहे. आणि तुला माहितीये तोपर्यंत मी आणि चिंकी काय करणार आहे? काय आई? हे बघ, माझ्याकडे काय आहे? मार्कर पेन. ह्याच्याने मी आणि चिंकी तुझ्या कास्टवर साईन करणार आणि छानसा इमोजीही काढणार. त्यामुळे तुला छान वाटेल. वा बाई, ही तर खूपच मस्त कल्पना आहे. मी तर ह्याच्याने गट्टूच्या हातावर 2 ड्रॉइंग्स काढणार आहे, एक माझं आणि एक गट्टूचं. ठीक आहे चिंकी. मग काय होतं, चिंकी आणि आई गट्टूच्या प्लास्टरवर सह्या करतात आणि त्यावर चित्रही काढतात. तेवढ्यात बाबा घरी येतात गट्टूचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन. मग ते गट्टूला सांगतात की गट्टू 1-2 दिवस शाळेत जाऊ शकणार नाही. काय? पण कालच गेमचा तास होता. उद्याही मी शाळेत जाऊ शकणार नाही. आणि परवा तर शनिवार आहे. परवा खास डब्याचा दिवस आहे. काही हरकत नाही गट्टू बेटा, पण यात चूक तुझीच आहे. आईने अगोदरच सांगितलं होतं की बिना हेल्मेट आणि पॅड शिवाय खेळायचं नाही. आणि बघ, तुला लागलं ना. हो बाबा, मला आता माझी चूक कळलीये. तुम्ही आणि आई नेहमी बरोबर असता. हो बाळा, पण आता बाबा तुमच्यासाठी हेल्मेट आणि पॅड्स आणणार आहे, म्हणजे तुम्ही न घाबरता खेळू शकाल. हे ऐकून गट्टू चिंकी खुश होतात. काही दिवस घरी रेस्ट केल्यावर गट्टू शाळेमध्ये जातो. पण अजूनही सेफ्टीसाठी त्याचं प्लास्टर लावलेलं होतं. तेव्हा सगळे मित्र गट्टूच्या प्लास्टरवर आपापली साईन करतात. आणि बंटी गट्टूला म्हणतो, गट्टू, तू तुझा हात लवकर बरा कर. मग आपण आपल्या स्केटबोर्डची कॉम्पिटिशन पुन्हा एकदा करू. हो, पण हेल्मेट आणि पॅड घेऊन. हे ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि आता गट्टूलाही बरं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी गट्टूचं फ्रॅक्चर एकदम ठीक होतं आणि तो आनंदाने आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. शाळेचा पहिला दिवस. गट्टू चिंकीच्या नव्या सेशनची तयारी पूर्ण झाली होती आणि आता ते दोघं शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयार होते. गट्टू चिंकी शाळेच्या अगोदर एक दिवस आईला सांगून टाकतात की त्यांना डब्यात काय हवंय ते. अगं आई, आमच्या सगळ्या मित्रांचं बोलणं झालंय आणि आम्ही ठरवलंय की शाळेच्या पहिल्या दिवशी डब्यामध्ये काहीतरी खास घेऊन जायचंय. हो आई, मग तू तुझे स्पेशल फ्राईड राईस बनवशील डब्यासाठी प्लीज? बरं ठीक आहे मुलांनो, नक्की बनवेन. पण तुम्ही तुमच्या दप्तरात वह्या पुस्तकं ठेवली आहेत ना? हो आई, ती तर आम्ही केव्हाच ठेवली. शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी वेळेवर तयार होतात आणि आई त्यांचा डबा पॅक करून देते. गट्टू चिंकी, लवकर नाश्ता करा म्हणजे बाबा तुम्हाला शाळेत सोडतील, ठीक आहे? ओके आई. जेव्हा बाबा त्यांना शाळेमध्ये ड्रॉप करतात तेव्हा ते दोघे आपल्या नव्या वर्गात जातात आणि पाहतात की क्लासमध्ये खूप सारे नवे विद्यार्थीही होते. चिंकी, ते बघ, हरी, बंटी आणि गुड्डी तिकडे बसलेत. चल आपण लवकर जाऊन त्यांच्या शेजारी बसू. हो गट्टू, चल. गट्टू बंटी सोबत आणि चिंकी गुड्डी सोबत बसते. पण गट्टू चिंकी पाहतात की हरी सोबत कोणीतरी नवीन विद्यार्थी बसलेला आहे. हरी, हा नवीन आहे का? तुझं नाव काय आहे? माझं नाव रिंकू आहे. हॅलो रिंकू, आम्ही सगळे इथले जुने विद्यार्थी आहोत. आम्ही सगळे तुला मदत करू. थँक्यू. मग आता आपण सगळे फ्रेंड्स ना? हो, फ्रेंड्स. बरं चिंकी, तुझा हा नवीन हेअरकट तुला खूप छान दिसतोय. हो हो चिंकी, हा तुला खरोखरच छान दिसतोय. थँक्यू हरी आणि गुड्डी. तेवढ्यात क्लासमध्ये गट्टू चिंकीची नवी क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभे राहून मॅमला ग्रीट करतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो, मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. माझं नाव नीलम आहे, ठीक आहे? आता तुम्ही सगळेजण बसा बरं. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. तर मुलांनो, आज आपल्या वर्गाचा पहिला दिवस आहे. मग सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया, ठीक आहे? ओके मॅम. मॅम एक एक करून प्रत्येकाला त्यांचं नाव विचारतात आणि मग त्यांना मोठं होऊन काय बनायचे हेही विचारतात. बरं मुलांनो, आता मला तुमच्या सगळ्यांची नावं कळाली आहेत. आता मला हे सांगा की तुम्हाला काय व्हायचंय? मॅम, मला पायलट व्हायचंय. व्हेरी गुड गट्टू. आणि चिंकी, तुला काय व्हायचंय? मॅम, मला डॉक्टर व्हायचंय. आणि मला ऍक्टर. मॅम, मला मोठेपणी टीचर व्हायचंय. व्हेरी गुड मुलांनो, जर तुम्ही छान अभ्यास केला आणि खूप मेहनत घेतली तर तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही नक्की व्हाल. समजलं? थँक्यू मॅम.
तर मुलांनो, मी आता तुम्हाला तुमचे नवीन रोल नंबर सांगणार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी नीट ऐका. मॅम सगळ्यांना त्यांचे रोल नंबर सांगू लागतात. यानंतर वर्गात मॅडम मॉनिटर सिलेक्ट करतात. मुलांनो, मी दर महिन्याला नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि ह्या महिन्याचं मॉनिटर मी चिंकी तुला बनवणार आहे. ठीक आहे? थँक्यू मॅम. चिंकी हे ऐकून खूप खुश होते की तिला पहिल्याच दिवशी मॉनिटर बनवलं गेलं. यानंतर क्लास टीचर मुलांना शिकवू लागतात आणि थोड्याच वेळात लंच ब्रेक होतो. सगळी मुलं आपापला लंच करू लागतात. आज तर आपल्या सगळ्यांच्या डब्यात काहीतरी खास आहे. हो गट्टू, मी आईकडून तिचे स्पेशल आलूचे पराठे घेऊन आलोय. अरे रिंकू, तू सुद्धा आमच्या सोबत डबा खाऊ शकतोस. हो हो रिंकू, हे घे, तू माझा डबा खाऊ शकतोस. माझ्या आईने खूप छान सँडविचेस बनवलेत. सगळी मुलं सोबतच जेवण करत होते. तेवढ्यात गट्टू म्हणतो, अरे मित्रांनो, आज आपण परत काकांकडे आईस्क्रीम खायला जाऊ. मागच्या वर्षी जिथे जात होतो ना तिथे. अरे ही तर खूप छान आयडिया आहे गट्टू. रिंकू, तूही आमच्या सोबत चल. त्या काकांचं आईस्क्रीम खूप छान असतं. ठीक आहे बंटी, आपण सगळे जाऊ. लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं अभ्यास करू लागतात. सुट्टी होण्याच्या अगोदर नीलम मॅडम पुन्हा क्लासमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या डायरी काढा आणि त्यामध्ये हा होमवर्क लिहा. मी आता जो फळ्यावर लिहिणार आहे तो. ठीक आहे? आणि हो, सगळ्यांनी आपल्या नवीन वहीमध्ये छान लिहायचं आणि अनुक्रमणिकाही बनवायची. ठीक आहे? ओके मॅम. सगळी मुलं होमवर्क लिहून घेतात आणि मग सुट्टी होते. गट्टू चिंकीला एवढ्या दिवसानंतर आपल्या मित्रांना भेटून खूप मजा येते आणि नवीन मित्र बनवूनही. सुट्टीमध्ये सगळेजण काकांकडे आईस्क्रीम खायला जातात आणि असाच त्यांचा शाळेचा पहिला दिवस संपतो. गट्टू चिंकी गेले मॉलमध्ये. रविवारचा दिवस होता, तर गट्टू चिंकी सोबत बाबांच्याही ऑफिसला सुट्टी होती. गट्टू चिंकी घरी बोर होत होते, तर येऊन ते बाबांना म्हणतात, बाबा, फिरायला घेऊन जा ना. मी आणि चिंकी घरी खूप बोर होतोय आणि आज तर रविवार आहे. तुम्हाला सुट्टी सुद्धा आहे ना? हो बाबा, आम्ही दोघांनी आमचा अभ्यासही पूर्ण केलाय आणि आता फक्त 11च वाजतात. पूर्ण दिवस काय करायचं घरी? प्लीज कुठेतरी फिरायला घेऊन जा ना. ओहो, तर ठीक आहे मुलांनो, आपण एक काम करूया. आपण मॉलला फिरायला जाऊ. मी ऐकलंय तिथे खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आपण तिथे खूप सारे फोटोज पण क्लिक करू शकतो. वा बाबा, ही तर खूप मस्त कल्पना आहे. हो, हरी सांगत होता की मॉलमध्ये खूप छान डेकोरेशन झालंय. चला जाऊया. मी जाऊन आईला सांगतो की दुपारचा स्वयंपाक नको करूस. आज आपण सगळे मॉलला जाऊ. गट्टू धावतच आईजवळ किचन मध्ये जातो आणि तिला म्हणतो, अगं आई, तू स्वयंपाक नको करूस. बाबा सगळ्यांना मॉलला फिरायला घेऊन जातायत आणि ते म्हणतायत की सगळेजण मॉलमध्ये जेऊयात. अरे वा, हे तर खूपच छान झालं. बरं आहे, माझाही संडे सेलिब्रेशन होईल. स्वयंपाक घरातून सुट्टी. मग चला, तुम्ही लवकर तयार व्हा. थोड्याच वेळात सगळेजण रेडी होतात आणि मॉलला जाण्यासाठी निघतात. मॉलमध्ये पोहोचताच सगळ्यात अगोदर आई बाबा गट्टू चिंकीला फूड कोर्ट कडे घेऊन जातात. तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही लंच मध्ये काय खाणार? बाबा, मी माझ्या आवडीचा चीज बर्गर घेणार आहे. आणि मीही बाबा चीज बर्गरच खाणार आहे. जर सगळेजण त्यांचं फेवरेट घेणार आहे, तर मीही माझा आईस टी पिणार आहे. ठीक आहे, मग मी सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट स्नॅक्स घेऊन येतो. एक काम करा, तुम्ही कुठल्या तरी एका चांगल्या जागी बसा. मी आत्ता आलो. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांना चीज बर्गर आणि आईस टी घेऊन येतात आणि मग सगळे सोबत लंच करतात. वाव, किती टेस्टी होतं सगळं. थँक्यू बाबा. थँक्यू आई, आम्हाला इथे घेऊन येण्यासाठी. हो आई बाबा, थँक्यू. वेलकम मुलांनो. बाबा चला, आता जाऊन आपण डेकोरेशन पाशी फोटो काढूया. मी सगळ्या मित्रांना माझे फोटो दाखवणार आहे. हो बाबा, माझेही फोटो काढा. मॉलचं डेकोरेशन खरंच खूपच मस्त आहे. तिथे आपले खूप फोटो येतील. ठीक आहे, तर चला आपण सगळे आता फोटोज काढूया. बाबा गट्टू चिंकी आणि आईचे सुंदर सुंदर फोटोज काढतात. गट्टू चिंकी वेगवेगळ्या पोजेस मध्ये आपले फोटो काढतात आणि खूप हसतात. तर मुलांनो, फोटोज तर काढून झाले. आता सांगा, आता काय करायचं? आज तर तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, कारण तुम्ही तुमचा होमवर्क कंप्लीट केलाय पटापट.
वाव, खरंच बाबा. वा, आजचा दिवस तर खरंच मस्त आहे. हो हो बिलकुल. तर सांगा काय करायचंय अजून? काही खायचंय की काही खेळायचंय? बाबा, चला आता गेम सेक्शनला जाऊ. तिथे खूप टॉयज आहे आणि तिथे टॉय ट्रेन सुद्धा आहे. मागच्या वेळी आलेलो त्यावेळेस त्या ट्रेनमध्ये नव्हतं बसता आलं, कारण घरी जायला उशीर होत होता ना. हो बाबा, यावेळेस मलाही त्या ट्रेनमध्ये बसायचंय. प्लीज बाबा, प्लीज. ठीक आहे मुलांनो, चला गेम सेक्शनला जाऊया आणि तुम्ही दोघं टॉय ट्रेन मध्ये बसा. बाबा गट्टू चिंकीला गेम सेक्शन मध्ये घेऊन जातात, जिथे ती टॉय ट्रेन होती. गट्टू चिंकी सोबतच त्या ट्रेन मध्ये बसतात आणि गाणं गाऊ लागतात. झुक 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 पम 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 पम, बघा बघा आमची ट्रेन चालली. झुक 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 पम 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 पम. आई बाबा गट्टू चिंकीला एन्जॉय करताना बघून खुश होतात. थोड्या वेळाने दोघे ट्रेन मधून उतरून परत येतात. काय गट्टू चिंकी, मजा आली ना ट्रेन मध्ये? आणि तुमचं गाणंही खूप छान होतं. हो बाबा, खूप मजा आली. तर मुलांनो, तुम्ही दोघांनी ह्यातून एक एक टॉय सिलेक्ट करा. आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ठीक आहे? पण फक्त एकच, ठीक आहे? वाव, थँक्यू आई. आम्ही लगेच आमच्या आवडीचं खेळणं शोधतो. गट्टू चिंकी खेळणी शोधू लागतात. चिंकीला एक बार्बी डॉल पसंत पडते आणि गट्टूला एक रेसिंग कार. आई बाबा त्या दोघांना त्यांच्या आवडीच्या खेळण्या घेऊन देतात. तर मुलांनो, मजा आली ना आज? हे बघा, आता संध्याकाळ झालीये, आपण आता घरी जाऊ. हो बाबा, खूप मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला आणण्यासाठी. हो आई बाबा, आज तर खूप मजा आली आणि हे टॉयज तर किती मस्त आहेत. चला मुलांनो, आता सगळे आईस्क्रीम खाऊया आणि मग घरी जाऊयात आपण. घरी मी तुमच्यासाठी रात्री मस्त स्वयंपाक करते आणि उद्या सकाळी उठून शाळेतही जायचंय ना? ठीक आहे आई. यानंतर सगळेजण आईस्क्रीम खातात आणि घरी जातात. वन डे मान्सून ट्रिप. आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता, त्यामुळे गट्टू चिंकी शाळेमध्ये गेले नव्हते. बाबांनीही ऑफिसला सुट्टी घेतली होती. केव्हाचा पाऊस पडतोय ना चिंकी? बघ ना, कधी थांबणार आहे हा पाऊस? चल गट्टू, बाल्कनीत जाऊन पाऊस पाहूया. मग गट्टू चिंकी बाल्कनीत उभे राहून पाऊस पाहू लागतात. थोड्याच वेळात पाऊस थांबतो आणि वातावरण पूर्ववत होतं. अरे मुलांनो, या आता आत या. इथे काय पाहताय? पाऊस तर थांबला. हो बाबा, पण ते बघा ना, समोरच्या बिल्डिंग मधून पावसाचं उरलेलं पाणी पडतंय. असं वाटतंय की जणू धबधबाच आहे. अरे मुलांनो, तुम्हाला वॉटरफॉलच पाहायचा आहे तर चला, मी तुम्हाला खरा धबधबा दाखवतो. काय बाबा, खरंच? हो हो, आणि आज तशी सगळ्यांची सुट्टीच झालीये आणि पाऊसही थांबलाय, तर चला फिरून येऊया. तर गट्टू, चिंकी, आई आणि बाबा गाडीत बसून निघतात धबधबा पाहायला. रस्त्यामध्ये गट्टू चिंकी गप्पा मारत जात असतात. थोड्याच वेळात सगळेजण लोकेशन जवळ पोहोचतात. अरे वा, इथे तर किती मस्त वातावरण आहे. हो, किती गारगार वारा सुटलाय आणि मस्त हिरवंगार दिसतंय. ही तर सुरुवात आहे मुलांनो. चला पटकन धबधब्याकडे जाऊया, तिकडे तर अजून सुंदर आहे. मग आई गट्टू चिंकीला त्यांची ट्रेकिंग स्टिक्स देते आणि म्हणते, गट्टू चिंकी, पुढचा रस्ता सपाट आहे, पण थोडासा खालीवर आहे, म्हणून तुम्ही काठीच्या साहाय्याने जरा सांभाळूनच चला. ओके आई. मग सगळेजण धबधब्याच्या दिशेनं चालू लागतात. वाव, हा रस्ता किती सुंदर आहे आई बाबा. इथे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. हो गट्टू, बघ ना, आणि इथे कितीतरी खारुताई आहेत. मला तर खूपच क्यूट दिसतात. मुलांनो, जरा वर तर बघा, किती छान धुकं पसरलंय. तेवढ्या चिंकी हात वर करून ते धुकं धरण्याचा प्रयत्न करते. आई बाबा, हे तर अगदी ढगच वाटतायत. गट्टू चिंकी रस्त्याने जाताना मस्ती करत चालतात आणि थोड्याच वेळात धबधबा दिसू लागतो. धबधबा बघायला अगोदरच बरीच लोक आलेली असतात. ते बघा, सगळ्यांना आज फिरायची हौस आलीये. वाव, हा धबधबा तर खरंच खूप सुंदर आहे. काय खरंच? म्हणजे तुमच्या दोघांच्या बाल्कनीवाल्या धबधब्यापेक्षाही जास्त? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी हसू लागतात.
मग चिंकी आईला म्हणते, ए आई, तू धबधब्यासोबत माझा फोटो काढ ना, मी माझ्या मित्रांना दाखवेन. तू एकटीच का ग काढणार फोटो? आई, मीही माझ्या मित्रांना दाखवेन. बरं तुम्ही उभे राहा, मी तुमच्या दोघांचा सोबत फोटो काढते, ठीक आहे? ओके आई. गट्टू चिंकी आजूबाजूच्या भरपूर गोष्टी पाहतात आणि त्यांना तिथे स्नॅक्स विकणारे काका भेटतात. अरे वा, मॅगी! वा, काय मस्त वास येतोय. हो गट्टू, एकदम बरोबर. आई, मला मॅगी खायची आहे. इतक्या मस्त धबधब्याजवळ मॅगी खाल्ली नाही तर काय उपयोग? चिंकी पटकन जाऊन मॅगीवाल्या काकांजवळ जाते आणि त्यांना म्हणते, काका, मला 1 प्लेट मॅगी द्या आणि त्यामध्ये खूप भाज्या टाका. अरे, आधी मी सांगितलेलं चिंकी, म्हणून आधी मीच घेणार. नाही, आधी मी घेणार. अरे काय हे, कोणत्या गोष्टीवर भांडताय? कोणीही घ्या, मॅगी दोघांना मिळणार आहे. तू ना, अच्छा, मी या अशा छान वातावरणात गरम गरम कॉफी घेईन. मला एक कॉफी द्या. हो, मलाही कॉफी चालेल. आणि मग गट्टू चिंकी आपल्यासाठी मॅगी घेतात आणि आई बाबा आपल्यासाठी कॉफी. ते सगळेजण धबधब्याजवळ एक छानशी जागा बघून बसतात आणि आपले स्नॅक्स एन्जॉय करू लागतात. खरंच या सुंदर अशा वातावरणात या छान जागी येऊन खूप छान वाटतंय. गट्टू चिंकी आपली मॅगी स्लप स्लप करून खाऊ लागतात. जरा यांच्याकडे बघा, असं वाटतंय की ह्या मुलांना खरंच खूप मजा येतेय, हो ना? बाबा, खूप मजा येतेय बाबा. आई बाबा गट्टूला पाहून हसू लागतात. बरं, आपल्याला निघायला हवं. संध्याकाळ होत आलीये, पाऊस परत येईल. म्हणून चला घरी जाऊ. काय, इतक्या लवकर? हो गट्टू, आई बरोबर बोलतीये. बरं बाबा. थोड्या वेळाने सगळेजण पुन्हा आपल्या कारमध्ये येऊन बसतात आणि घरी यायला निघतात. जसं आई म्हणाली होती की रस्त्यामध्ये त्यांना पुन्हा जोराचा पाऊस लागतो. पाहिलं, बरं झालं ना आपण वेळेवर निघालो. हो, अगदी बरोबर बोललीस. पण चल ना, या वातावरणाचा आनंद घेऊया. ते कसं बाबा? आणि बाबा गाडीत गाणी लावतात आणि सगळेजण गाडीत गाणी ऐकत ऐकत घरी पोहोचतात. वा बाबा, आता तर पावसाची अजून मजा येतेय. खरंच आजचा दिवस तर खूप छान होता. थोड्याच वेळात गट्टू चिंकी घरी पोहोचतात आणि अशा प्रकारे ते एका दिवसाच्या धबधब्याच्या ट्रिपला एन्जॉय करतात. ट्रॅम्पोलिन पार्क. शाळा सुटते आणि सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात. उद्या रविवारचा काय प्लॅन आहे? कुठे बाहेर जाऊया? प्लॅन तर चांगला आहे, फक्त आई तयार व्हायला पाहिजे. बर, पण प्लॅन काय आहे? तेच तर सरप्राईज आहे तुला. घरी जाऊन मग कळेल. बोलता बोलता गट्टू चिंकी घरी पोहोचतात. आई, ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. चिंकी बाळा, आधी कपडे बदल, हातपाय धु, जेवण कर आणि मग काय सांगायचंय ते सांग. गट्टू चिंकी कपडे बदलून हातपाय धुवून जेवणाच्या टेबलावर येतात. आई, शहरामध्ये एक नवीन ट्रॅम्पोलिन पार्क सुरू झालाय आणि आम्ही सगळ्यांनी तिथे जायचा उद्या प्लॅन केलाय. बर, रविवारी फिरायला जायचं प्लॅनिंग झालंय आणि मला विचारलंही नाही. आई, तुझ्या परवानगीशिवाय मी जाऊ शकतो का बरं? बरं, मी उद्या तुम्हा सगळ्यांना ट्रॅम्पोलिन पार्कला घेऊन जाईन. आता आधी जेवण करा, चला बरं. हो, तर हे होतं सरप्राईज. येस, कसं वाटलं? सुपर्ब. आता दोघेही गट्टू चिंकी सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होताच दोघेही तयार होतात आणि आपापला नाश्ता करू लागतात. तेवढ्यात त्यांचे बाकी मित्रही घरी पोहोचतात. चिंकी, तू मला लवकर उठायला सांगितलं आणि तू अजूनही नाश्ता करतेयस. माहितीये मी सकाळी कशी उठलीये ते? झालंच. मग चला बरं. आई सुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि सगळी मुलं बसमध्ये बसून आईसोबत ट्रॅम्पोलियन पार्ककडे जाऊ लागतात. सगळ्यांनी छान एन्जॉय करा, मस्ती करू नका. काय आई, तू नेहमी हेच सांगतेस? कारण तू नेहमी मस्ती करतो म्हणून. सगळी मुलं हसू लागतात आणि आता त्यांची बस थांबते. सगळे बसमधून उतरतात आणि आईच्या पाठीमागे हळूहळू ट्रॅम्पोलिन पार्ककडे जातात. चिंकीची आई सगळ्यांसाठी तिकीट खरेदी करते. हे घ्या मुलांनो, तुमचं तिकीट. आईकडून तिकीट घेऊन सगळेजण ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जातात. इथे खूप सारे ट्रॅम्पोलिन आहेत, ज्यावर खूप सारी मुलं उड्या मारत होती. सगळी मुलं आपली जम्पिंग सँडल्स घालतात. चल गट्टू, आपणही उड्या मारू. हो नक्की, चल जाऊया.
सगळेजण एका ट्रॅम्पोलिन जवळ जातात आणि त्यावर उड्या मारू लागतात. आणि जसे ते त्यावर उड्या मारू लागतात, ट्रॅम्पोलिन त्यांना वरच्या दिशेने उडवतो. ये ओहो वा गट्टू, तू तर माझ्यापेक्षा उंच उडतोयस. हे तर खरंच खूप मस्त आहे. मलाही खूप मजा येतेय. सगळे ट्रॅम्पोलिन मध्ये उड्या मारत होते आणि उसळून पुन्हा त्यावरच पडत होते. गट्टूची आई हे सगळं दुरून पाहत होती. मित्रांनो, इथे तर मजा येतेय, पण आपण जास्त उंच जात नाही आहोत. चला याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅम्पोलिन मध्ये जाऊया का? बरं मग चला, मी तयार आहे. मीही तयार आहे. मी सुद्धा. सगळे मिळून मोठ्या ट्रॅम्पोलिन कडे जाऊ लागतात. पण गट्टू तिथेच थांबतो. काय झालं गट्टू? चल आमच्या सोबत. नाही, मी इथेच बरा आहे. तुम्ही जा. मला माहिती आहे की तुला उंचीची भीती वाटते, म्हणून तू येत नाहीयेस ना. असं काही नाहीये. मला इथेच मजा येतेय. ओहो गट्टू, आता खोटं बोलू नकोस. तुला उंचीची भीती वाटते म्हणून कारण शोधू नकोस. मला उंचीची भीती नाहीये. तर ये मग आता. आता गट्टू काहीच बोलू शकत नाही. मग आता तो सगळ्यांसोबत मोठ्यावाल्या ट्रॅम्पोलिन कडे जाऊ लागतो. हे सगळे मित्र शिडीने वरच्या मोठ्या ट्रॅम्पोलिन कडे जाऊ लागतात. गट्टूला तिथून उडी मारायला भीती वाटते. तेव्हा चिंकी त्याच्याजवळ जाते. मला माहितीये तू घाबरलायस. नाही, असं काही नाहीये. जर तुला उंचीची भीती वाटते तर त्यात लपवण्यासारखं काय? मलाही पाण्याची भीती वाटते गट्टू. आता इथून सगळेजण उडी मारणार होते, पण तेवढ्यात गट्टू पाठीमागे जातो. तेवढ्यात चिंकी त्याचा हात पकडते. घाबरू नकोस गट्टू, मी तुझा हात नाही सोडणार. गट्टू चिंकीकडे बघून स्माईल करतो आणि तोही यांच्यासोबत उडी मारायची तयारी करतो. सगळेजण 3 पर्यंत मोजतात. 1 2 3. गट्टूने 3 म्हटल्यावर सगळेजण एकत्र खाली उडी मारतात आणि जोरात ओरडतात. ये! सगळे ट्रॅम्पोलिनवर पडतात आणि खूप उंच उडतात आणि पुन्हा खाली पडतात. थँक्यू चिंकी, तू माझी भीती घालवलीस. मग आपण अजून एकदा करायचं? नक्कीच. पुन्हा एकदा सगळेजण वरती जातात आणि एक एक करून उडी मारतात. यावेळी गट्टू एकटाच उडी मारतो. ये मजा आली. ओहो ये. पडताना गट्टूचा बॅलन्स जातो आणि तो ट्रॅम्पोलिनवर पडतो आणि सगळे हसतात. गट्टूच्या पडण्यामुळे ट्रॅम्पोलिन जोरदार हलू लागतो आणि सगळे पडतात आणि सगळे एकमेकांकडे बघून हसू लागतात. चला परत एकदा उडी मारूया. सगळे उड्या मारण्यासाठी वर जातच असतात. तेवढ्यात तिथे ट्रॅम्पोलिन पार्कचा एक वर्कर येतो. मुलांनो, काही नवीन आणि मजेदार ट्राय कराल? हो, आम्ही प्रयत्न करू. वर्कर एक बटन दाबतो, ज्यामुळे ट्रॅम्पोलिनवर एक स्लाइड आणि एक झोपाळा येतो. हे तर खरोखरच मजेदार आहे. अरे अरे, तू पण आलायस. आतापर्यंत गप्प होतास ना, त्यामुळे कळलं नाही तू आमच्या सोबत आहेस. एवढं बोलून बंटी हरीला धक्का देतो. ओ नो! येस! हरीला धक्का दिल्यानंतर बंटी सुद्धा त्या स्लाइडवरून खाली येतो. हे दोघे स्लाइडवरून घसरत त्या बॉक्सेसवर आणि फुग्यांवर जाऊन पडतात. काही वेळ खेळल्यानंतर बंटीच्या डोक्यात एक आयडिया येते. आपण सगळ्यांनी खूप मजा केली, पण आता मी खूप बोर होतोय. ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये लपाछपी खेळूया. इथे लपाछपी? मला तर ही आयडिया खूप मस्त वाटते. खरंच मित्रांनो, खूप मजा येणार आहे. हो, खूप मजा येईल. एकदा खेळून पाहूया प्लीज. गट्टूने हट्ट केल्यानंतर सगळेजण हाइड अँड सीक खेळण्यासाठी तयार होतात. ठीक आहे, पण स्टिकर कोण होईल? मी होतो. सगळे लपण्यासाठी जागा शोधू लागतात आणि गट्टू काउंटिंग करू लागतो. 1 2 3. थोडं हळू रे गट्टू, मला लपायला जागाही नाही मिळाली. ओके ओके. 3 4. ओके, आता तुम्ही सगळे लपले असाल.
मी येतोय आणि 5. 5 म्हणताच गट्टू आपले डोळे उघडतो आणि पाहतो की सगळे लपले आहेत. गट्टू त्यांना शोधू लागतो. बर, सगळे लपले. आत्ता शोधतो सगळ्यांना. गट्टूला मागून एक आवाज येतो आणि तो टेबलाच्या खाली पाहतो. तिथे गुड्डी लपलेली आहे. ये, शोधलं गुड्डी तुला. आता गट्टू आणि गुड्डी बाकी मित्रांना शोधू लागतात. पुन्हा आवाज येतो आणि गट्टू पाहतो की चिंकी आणि हरी एका पडद्याच्या मागे लपलेले आहेत. गट्टू एका झटक्यात पडदा खेचतो आणि ते दोघे एकदम समोर येतात. ये, शोधलं रे, शोधलं. बंटी, त्याला शोधून दाखव. आता गट्टू बंटीला शोधू लागतो. खूप शोधल्यानंतरही बंटी त्याला दिसत नाही. आता गट्टू हार मानतो. बाहेर ये बंटी, तू जिंकलास. प्लीज, मी दमलोय. प्लीज बाहेर ये. गट्टूला एक ड्रम आपल्याकडे येताना दिसतो. अगोदर तर गट्टू घाबरतो, पण जसा तो ड्रम जवळ येतो आणि तो अचानक उडतो आणि त्या ड्रम मधून बंटी बाहेर येतो. हे बघून सगळे जोरात हसू लागतात. वा, मजा आली. खरंच खूप मजा आली. चला जाऊया, आई वाट बघत असेल. सगळे परत येतात आणि आईजवळ जातात. चला मुलांनो, आता घरी जाऊया. सगळे बसमध्ये बसतात, जिथे आज सगळे आपला अनोखा आणि मजेदार अनुभवाबद्दल आईला सांगू लागतात.